मंडळी नमस्कार. आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत. आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथे घोड नदी पात्रात सध्या एक भटकंती करणारे कुटुंब धोकादायक स्थितीत राहत आहे. त्यांच्याकडे 4-5 लहान मुले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. घोड नदी पात्रात धरणातून विसर्ग सोडण्याच्या सूचना देखील जलसंपदा विभागाने नुकत्याच दिल्या आहेत. अचानक पाणी सोडल्यास या कुटुंबाला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे संबंधित कुटुंबाला तेथून स्थलांतरित करणे गरजेचे आहे. पारगाव येथून घोड नदीचे पात्र जाते. सध्या घोड नदीवरील नवीन पुलाचे काम वेगात सुरू आहे. या नवीन पुलाखाली सध्या एक भटकंती करणारे कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांच्याकडे लहान मुले देखील आहेत. हे कुटुंब रात्रीच्या वेळी स्वयंपाक करून तेथेच झोपते. दिवसभर त्यांची लहान मुलेही घोड नदी पात्राच्या कडेला मासेमारी करतात. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. डिंभे धरणातून या घोड नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सोडला जाणार असल्याच्या सूचना नुकत्याच जलसंपदा विभागाने दिल्या आहेत. घोड नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सोडल्यास रात्रीच्या वेळी या कुटुंबांना धोका पोहोचू शकतो. त्यामुळे या कुटुंबाला तेथून वेळीच स्थलांतरित करणे गरजेचे आहे.